सर्व माता बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आलेली आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याची. तर समोर तुम्ही पाहू शकतात लाडकी बहीण योजना दिवाळीनिमित्त 2 हप्त्यांचे 3,000 रुपये ऑक्टोबर नोव्हेंबर हप्ता एकत्रित खात्यात आजपासून जमा व्हायला सुरुवात. तर बघा महत्त्वाचं म्हणजे आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे आता याच्यामध्ये महत्त्वाची एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. आदितीताई तटकरेंकडूनच ही ऑफिशियल अपडेट आलेली आहे. तर बघा महत्त्वाचं आज 4 तारीख आणि 4 तारखेपासूनच पैसे यायला सुरुवात झालेली आहे. तर बघा बाकीच्या बहिणींना, राहिलेल्या माता आणि बहिणींना आता याच्यामध्ये सुद्धा टप्पे असणार आहे. याच्यामध्ये ऑक्टोबरचा हप्ता तुमचा असणार आहे, त्याच्यानंतर नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा त्याच्यामध्ये असणार आहे किंवा नाही ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सोबतच दिवाळी व भाऊबीज निमित्तानं तुम्हाला 3,000 रुपये जे काही बोनस आणि गिफ्ट आहे त्याच्या संदर्भात ऑफिशियल अपडेट काय आलेली आहे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे. आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे ई-के-वाय-सी संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे की ई-के-वाय-सी तुम्हाला करायची आहे किंवा नाही, ती जर केली तर काय होईल आणि नाही केली तर त्याचा परिणाम काय होईल, सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर आजपासून पैसे यायला सुरुवात, या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेत आणि महत्त्वाचं म्हणजे राहिलेल्या बहिणींच्या खात्यात कधी येणार आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे 12 जिल्ह्यांमध्ये तात्काळ पैसे पाठवण्यात आलेले. हे 12 जिल्हे कोणकोणते आणि राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये कधीपर्यंत येणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये 5 बँकेमध्ये पैसे पाठवण्यात आलेले लवकरात लवकर. तर कोणकोणते ते बँक आहेत सर्व काही मी तुम्हाला, बँक, जिल्हे, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ई-के-वाय-सी अपडेट काय, पैसे किती भेटणार आहे, भाऊबीज, बोनस, गिफ्ट अपडेट काय, सर्व तुम्हाला डिटेलमध्ये टप्प्याटप्प्याने मी सांगणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सर्वप्रथम तर सबस्क्राईबच करायचं आहे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करायचं आहे. आणि तुम्हाला कुठलीही लाडकी बहीण योजनेसंदर्भात, हप्त्यासंदर्भात अडचण असेल तर समोर नंबर देण्यात आलेला आहे 95 29 20 75 96. याच्यावरती तुम्हाला संपर्क करून संपूर्ण माहिती याच्यावरती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. कुठलीही अडचण तुमच्या या ठिकाणी सॉल्व्ह केली जाणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा भरपूर दिवसापासून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की माता बहिणींनो, ई-के-वाय-सी करून घ्या, ई-के-वाय-सी करून घ्या. आणि आता फायनली ई-के-वाय-सी संदर्भात अपडेट आलेली आहे. जर तुम्ही ई-के-वाय-सी केली नाही तर तुमचा लाडक्या बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात येणार आहे आणि तीच अपडेट फायनली आता समोर आलेली आहे. तर बघा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 3,000 रुपये भेटतील ऑक्टोबरचा हप्ता. आणि कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे पाठवले आणि कोणाला कधी येतील ते मी तुम्हाला नंतर सांगतो. अगोदर ई-के-वाय-सीची अपडेट पाहून घ्या की बघा दिवाळीनिमित्तानं तर तुम्हाला पैसे भेटणारच आहे, परंतु एक अट याच्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे ई-के-वाय-सी संदर्भात. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-के-वाय-सी अनिवार्य करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्यासाठी सरकारने 2 महिन्यांची मुदत दिलेली होती आणि महत्त्वाचं म्हणजे आता ती मुदत जवळपास शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. तर बघा सरकारने दिलेल्या तारखेत ई-के-वाय-सी पूर्ण न केल्यास योजनेचा लाभ बंद केला जाणार आहे. त्यामुळे अजून के-वाय-सी म्हणजे जी काही ई-के-वाय-सी आहे न केलेल्या महिलांनी तातडीने आपली ई-के-वाय-सी प्रोसेस पूर्ण करायची आहे आणि हे अत्यंत आवश्यक आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्वतः ई-के-वाय-सी कशी करावी याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे. महिला ऑनलाईन पद्धतीने ही के-वाय-सी अतिशय सोप्या पद्धतीने घरी बसून करू शकतात, ऑनलाईन सेंटरवरती करू शकतात. आता ठीक आहे, हे तुम्हाला कसं करायचं ते तर लक्षात आलं, परंतु महत्त्वाचं म्हणजे याची आता तारीख डिक्लेअर करण्यात आलेली आहे. तर बघा आत्ता ई-के-वाय-सी करण्याची शेवटची तारीख आहे 18 नोव्हेंबर. 18 नोव्हेंबरपर्यंत जर ई-के-वाय-सी केली तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता कंटिन्यू भेटेल. अन्यथा तुम्हाला जर नाही केली तर तुमचा लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म रद्द होऊन लाभ थांबवला जाणार आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. तर हे तुम्हाला आता लक्षात घ्यायचं आहे. ई-के-वाय-सी तातडीने पूर्ण करा. आता महत्त्वाचं म्हणजे दिवाळी बोनस नंतर सांगतो, त्याच्या अगोदर आदितीताई तटकरे यांनी एक ऑफिशियल अपडेट अशी दिलेली आहे की तुमचा जो काही ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये 4 तारीख 4 नोव्हेंबर म्हणजे आज रोजीपासून या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि भरपूर बहिणींना मेसेज आलेला असेल, तुम्हाला मेसेज चेक करायचा आहे, तुम्हाला टेक्स्ट मेसेज आलेला असेल. या ठिकाणी बँकेमध्ये जो तुमचा नंबर लिंक केलेला आहे, तुम्ही बँकेमध्ये ज्यावेळेस आधार लिंक केली त्यावेळेस मोबाईलसुद्धा त्याचा नंबर लागतो आणि त्यावेळेस तुम्ही तो नंबर जो दिलेला आहे त्याच्यावरती SMS आलेला असेल की 1500 रुपये तुमच्या बँक खात्यात क्रेडिट करण्यात आलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे. असा मेसेज तुम्हाला चेक करायचा आहे. जर नशीन आलेला तर काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, लक्षात घ्या.
आता बघा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर मेसेज आलेला नाही आहे तर बाकीच्या माता बहिणींना जो काही मेसेज आहे तर तो लेट येऊ शकतो. पैसे वरून पाठवण्यात आलेले भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत आणि असं नाही आहे की तुम्हाला या ठिकाणी शेजारच्यांना आले आणि तुम्हाला आले नाही. पैसे वरून पाठवलेले आहेत, ते बटन दाबून ट्रान्सफर करण्यात आलेले या ठिकाणी आधार कार्डच्या थ्रू त्या ठिकाणी ते पैसे येत असतात आणि महत्त्वाचं म्हणजे ते टप्प्याटप्प्याने येत असतात सर्व्हरनुसार. आता महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 5 बँकांमध्ये बघा मोठ्या ज्या काही नॅशनलाइज बँक आहेत लक्षात घ्या, HDFC बँक, SBI बँक, त्याच्यानंतर ॲक्सिस बँक, स्टेट बँक मी तुम्हाला सांगितली, महाराष्ट्र बँक, त्याच्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IDFC बँक, या ज्या काही नॅशनलाइज बँक आहेत याच्यामध्ये पैसे लवकर येतात कारण या नॅशनलाइज मोठ्या बँक आहेत तिथं या ठिकाणी सर्व्हिस फास्ट असते, त्याच्यामुळे ते पैसे येतात. तर या बँकांमध्ये लवकर पैसे येणार आहेत आणि बहिणींना आलेले आहेत भरपूर बहिणींना. ठीक आहे. आता काही बहिणींना पैसे आलेले, त्यांना मेसेज आला परंतु खात्यात पैसे आले नाही कारण काही बहिणींचं अकाउंट मायनस आहे, त्याच्यामुळे चेक करा. असं म्हणू नका की सर मला पैसे आले नाही. जर अकाउंट मायनस असेल तर पैसे तिथं कापले जातील, मग तुम्हाला मेसेज येईल पण पैसे खात्यात नसणार आहे, त्याच्यामुळे ते चेक करून घ्या. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पैशांसंदर्भात अपडेट दिली. आता तुम्हाला जिल्हे कोणकोणते ते मी तुम्हाला सांगतो. तर जिल्हे महत्त्वाचं म्हणजे नाशिक आहे, त्याच्यानंतर अमरावती आहे, त्याच्यानंतर धुळे, त्याच्यानंतर नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बुलढाणा जिल्हा असणार आहे, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे समोरचा जो काही जिल्हा आहे तो नंदुरबार आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी आपलं परभणी आहे, त्याच्यानंतर जालना आहे. तर हे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये लवकर पैसे पाठवण्यात आलेले आहेत. तुम्ही कुठल्याही गावात असू द्या, तालुक्यात असू द्या किंवा कुठल्याही जिल्ह्यामध्ये असू द्या, तुम्हाला पैसे येतीलच. आणि महत्त्वाचं म्हणजे EKYC केलेली असेल तर डेफिनेटली तुम्हाला पैसे लवकरात लवकर येणार आहेत. पैसे पाठवलेले काही बहिणींना आले पण आहे. महत्त्वाचं म्हणजे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेले. आणि राहिला प्रश्न दिवाळी व भाऊबीजचं गिफ्ट व बोनस, ते कुठल्याही प्रकारची त्या संदर्भात अपडेट आलेली नाही आहे, ते जाहीर पण करण्यात आलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये संभ्रममध्ये राहू नका की पैसे दिवाळीचं बोनस आणि भाऊबीजचं गिफ्ट त्याचं काय झालं. 1500 रुपये पाठवण्यात आलेले आहे, तेवढे तुमच्या खात्यात ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. सगळ्यांनी या ठिकाणी या व्हिडिओला शेअर करायचं आहे ज्या माता बहिणींनी लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे. आणि तुमचं महत्त्वाचं म्हणजे मेसेज आलेला असेल ते चेक करा, फोनपेच्या थ्रू अकाउंट चेक करा. काही अडचण असेल, पैसे आलेले नसतील तर कमेंटमध्ये सांगा. नंबर दिलेला आहे तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. समोरच्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.